व्यासपीठावरील विराजमान मान्यवर मंडळी, वंदनीय गुरुजन आणि उपस्थित संपूर्ण बंधू आणि भगिनींनो, आज आपला प्रजासत्ताक दिन आहे। या सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। देश स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या सर्वच क्रांतिकारकांनी देशभक्तांना या प्रसंगी मानाचा मुजरा। अनेक जाती धर्म पंथांच्या लोकसमूहाने नटलेल्या या पुण्यभूमीमध्ये आज देशाचा प्रजासत्ताक दिन सर्वत्र साजरा होतो आहे। राष्ट्रीय एकात्मतेच्या उपासक असणाऱ्या आपल्या देशामध्ये सध्याच्या काळात अनेक भयानक घटना घडत आहेत। कुठे अन्याय अत्याचार याने तर पार देशाला पोखरून टाकले आहे। काल परवाच घडलेला प्रसंग भारतीय राज्यघटनेला काळीज फासणारा होता। आपल्या महापुरुषांची होणारी विटंबना थांबली पाहिजे, ज्यांच्यामुळे देशाला आणि जगाला दिशा मिळाली। अशा आमच्या महापुरुषांच्या देशात आज काय सुरू आहे? सर्वत्र सैरभैर वातावरण होत आहे। रक्तलांछित संघर्षापेक्षा आज सम्यक शांतीचा मार्ग अवलंबपणे काळाची गरज आहे। मला शांततेत नांदणारा देश पाहायचा आहे। गावागावातील मंदिरामधून जगाला प्रेम अर्पण करणाऱ्या अभंगाचा ध्वनी ऐकायला मिळावा। पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा, भारत देश हमारा। विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा। हे ऐकल्यानंतर अंतर्मन एकरूप होऊन जातं। सर्वांना चांगली बुद्धी मिळावी। दिवसातून 3-4 वेळा तरी प्रत्येक मस्जिद मधून घुमणारा आवाज अल्लाहू अकबर, अल्लाह हे असं म्हणतापर्यंत शांततेचा संदेश देतो। वातावरण प्रसन्न होतं। गुरुद्वार मधून दिला जाणारा शांततेचा संदेश आणि एकात्मिक शिकवण सर्वांना समजणे आवश्यक आहे। देशामध्ये सर्वत्र शांतता बंधुता नांदावी यासाठी भगवान बुद्धांनी सुद्धा सर्वांना शांततेची मोठी शिकवण दिली आहे। अशा त्यांच्या पवित्र धम्माला वंदन। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। प्रजासत्ताक दिनाच्या या मंगल प्रसंगी संपूर्ण देशवासियांना आणि देशभक्तांना या प्रसंगी अत्ताकरपूर्वक शुभेच्छा। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत।